प्रशांत कोरटकर आज तुरुंगाबाहेर येणार आहे। काल प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालाय। महापुरुषांचा अवमान प्रकरणामध्ये आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरला अटक झाली होती। त्याच्या विरोधात कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये कोरटकरच्या जामिनावर सुनावणी सुरू होती। अखेर प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामीन मंजूर झालेला आहे। जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी कोरटकरला 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय। तसंच साक्षीदार आणि फिर्यादींना धमकावू नये अशी अटही घालण्यात आली आहे। ज्यावेळी पोलीस बोलावतील त्यावेळी पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले। त्याने ज्यावेळेला फोन केला त्यावेळेला त्याच्याबरोबर कोण होतं, माझा नंबर त्यांना कुणी दिला, तो एकटाच आहे का आणि त्याच्याबरोबर त्याला वाचवणारी काही यंत्रणा आहे का, याचा सुद्धा शोध शासनकर्त्यांनी आणि पोलीस दलांनी घ्यावा अशी माझी ही मागणी पहिल्यापासून आहे।